सेवका अंधाराचे तोडून जाणे बाजू केले ते वार सारे। आम्ही या मार्गात येण्याच्या आधी 33 कोटी देवी देवताचं पूजन केलं। या देवाकडे त्या देवाकडे त्या भक्तींकडे जसे जसे सांगितलं तसे तसे मळे काढला। हा रात्रीच्या 12 वाजता दिवे घेऊन नाल्या नद्यामध्ये गेला आम्ही। ते दिवे घेऊन जसे सांगायचे तसे उलट बुरा सीधा बुरा जसे जसे सांगायचे तसे तसे। पण महांत्यागी बाबा जुंदूच्या ज्यावेळेस आम्ही मार्ग स्वीकारला तेव्हा जे आमच्या डोळ्यावर अंधाराची पट्टी होती ते पट्टी निघाली आणि आमच्या घरी जे देवार होते ते बाजूला केले आणि म्हणून या ठिकाणी म्हणावं असं वाटतं अंधाराचे तोडून जाणे बाजू केले देवार सारे। बापावानी देऊने छाया सांभाळीले या लेकरा। आज आपल्याला मुलासारखं सांभाळलं की नाही बाबांनी? बापापेक्षाही डबल जिम्मेदारी माझ्या बापानं मला पैदा केलं आणि 3.5 वर्षामध्ये सोडून महाराज म्हणून किल्ल्यावर चाली गेला जंगल जंगल। पण या मार्गात येण्याच्या आधी मी किती खराब होतो माझ्या एरियामध्ये कधी फोन करून विचाराल 7 गावात 1 नंबरचा खराब सांगतील मला। पण आज मी तुमच्या समोर कोणामुळे बोलत आहोत? जर महांत्यागी बाबा जुंदूचा मार्ग मिळाला नसता तर मी माणूस झालो असतो का? नाही। अगर खोटा वाटत असेल टांगा सालई सिरी बपेरा टाकला हरदोली काटेबाबणी या आजूबाजूला जो माझ्या गावच्या आजूबाजूचे 7 गाव आहेत आंबागड आजूबाजूच्या गावामध्ये कोणाचा रिश्तेदार असेल कोणालाही फोन करा उसाऱ्याच्या नांग्या म्हणाल पाटणांना सांगतील चला 1 नंबरचा फेकला पोरगा होता म्हणतील। आता बाबाच्या मार्गात आला तर मोठ्या नाकाच्या गोष्टी सांगतील म्हणतील। म्हणून या ठिकाणी म्हटलंय बाबाला तर सोडून दिला पर बाबांनी शिकवणीच्या माध्यमातून आज मला या ठिकाणी माणूस बनवला आणि मी तुमच्या समोर बोलतो। आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय अंधाराचे सोडून जाणे बाजू केले देवार सारे। बाबावानी देऊळ छाया बाबावानी देऊळ छाया सांभाळील या लेकरा सांभाळील या लेकरा। आणि ज्यांना असा अभिमान वाटतोय की मी बाबाचा सेवक आहे तो टाळ्यांसोबत सेवका महात्यागी होय डोलिरा
शब्दाला बाबा कधी चुकला नाही. आज आम्ही सेवक आपल्या शब्दाला चुकतो आणि चुकतो म्हणूनच दुखतो. जो शिकेल तो टिकेल आणि चुकेल तो दुखेल. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय स्वार्थासाठी चुकला नाही, शब्दाला बाबा चुकला नाही. स्वार्थासाठी चुकला नाही, शब्दाला बाबा चुकला नाही. झाला असता आमदार खासदार, झाला असता आमदार खासदार, नाही केली त्यांनी लालसा, नाही केली त्यांनी लालसा. बरोबर आहे का? अगर बाबाने त्या काळात विचार केला असता तर आमदार होऊ शकते असलेल्या खासदारही झाले असते. जेव्हा दत्ता मेघे आले होते त्यांच्याकडे त्यावेळेस बाबांनी काय म्हटलं, जर माझा हा सेवक आला तर यांचे काम करायला. आणि आताचा जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जर 5-50 लोक राहिले का नाही, मी सरपंच बनवायचं सपना पाहिजे. 4-5 गावाचे सेवक राहिले तर कॉन्टॅक्ट मध्ये पंचायत समिती, आणि 14 गावाचे राहिले तर जिल्हा परिषद, 40 गावामध्ये ओळखी राहिली तर आमदार, थोडासा का हेच ना खासदारही बनवायचं स्वप्न राहते. तरी पण आमचा सेवक आज खासदार झाला आहे. आमचा सेवक खासदारही आहे आणि आमदारही आहे. जर आम्ही सोचला तर पंचायत पासून तर जिल्हा परिषदवरून झेंडा फडकवू शकतो. पण आम्हाला त्याच्यासाठी बाबांनी सांगितलं का, इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को इस मार्ग में ना लाए, क्योंकि ये देश पूंजीपतियों के हाथ में जाने वाला है. कोण म्हटलं नाही? बाबांना म्हटलं नाही, मी नाही म्हणत आहो. तरी पण आम्ही त्या राजकारणाला या मार्गामध्ये घेऊन येतच आहो. मग बाबाचा शब्द आपण पाळत आहो का नाही? आणि मग माईक मध्ये सांगत फिरतो माझ्यासारखा डिंगवाऱ्या माणूस, बाबांना हा सांगितलं, बाबांना तो सांगितलं, बाबांना तो सांगितलं. तर बाबांना जो सांगितलं तो मी पालन करतो का नाही? आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय, मी स्वार्थासाठी चुकला नाही, शब्दाला बाबा चुकला नाही. स्वार्थासाठी चुकला नाही, शब्दाला बाबा चुकला नाही. झाला सीता आमदार खासदार, झाला सीता आमदार खासदार, नाही केली त्यांनी लालसा, नाही केली त्यांनी लालसा. आणि टाळ्यांसोबत सेवका बाबासारखा कोणी होईल का? आपल्यामधून बाबासारखा कोणी होईल का? मग टाळ्यांसोबत सेवका माझ्या की होय हिरा, ही झाल सेवका. करीतात काळ नाही लागे तया वेळा, नाही लागे तया वेळा. आपल्यासारखे करीतात काळ नाही लागे तया वेळा, आपल्यासारखे करीतात काळ नाही लागे तया वेळा. ज्ञान सत्याचा लावून दिवा, सत्याचा लावून दिवा, दाविला प्रकाशही नवा, दाविला प्रकाशही नवा. आपल्या सारखे करीत आता काळ नाही, काळ वेळ लागे तया वेळा. बाबांनी आम्हा सर्वांना ज्या दिवशी असं वाटतोय या ठिकाणी साधा सेवक कोण आहे? साधा सेवक, साध्या कार्याचा सेवक कोण आहे? अजून साध्या कार्याचा सेवक अजून नाही बोलवू येते, नाही तुम्हाला गोटे मारू मा बाप. जो साधा कार्याचा सेवक आहे, आता त्यागी सेवक, साधा सेवक, त्यागी सेवक आणि मग कोणीतरी मार्गदर्शक असेल. आणि मार्गदर्शक साहेबांचे वर्त आहेत का नाही? आता मला सांगा, तुम्ही साध्या कार्यात
तुम्हाला विनंती प्रार्थना तत्व शब्द नियम तोच आहे. आता त्यागी सेवकाकडे जाऊन तुम्हालाही तेच आहे. विनंती प्रार्थना तत्व शब्द नियम. मार्गदर्शक काकाजीकडे जाचाल तर त्यांच्याकडे वेगळा आहे का, आणि अध्यक्ष साहेबाकडे गेला त्यांच्याकडे वेगळा आहे का. आजचा मार्गात आलेला सेवक आणि बाबाच्या सोबतचाही सेवक असेल, जुना सेवक, सर्वांना एक सारखा बाबाने स्वतः बाबा असतील त्यांनी आपल्यासारखा सर्वांना करून ठेवलं.